कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करून एका अज्ञात भामट्याने 70 वर्षीय वृद्धाची फसवणूक करत सुमारे 3,33,000 रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी तात्यास उर्फ तात्या यल्लप्पा कोळी राहणार विद्यानगर माळभाग अक्कीवाड तालुका शिरोळ यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास तात्या कोळी हे कुरुंदवाडहून अक्कीवाडकडे पायी जात होते। इचलकरंजी पाणीपुरवठा पुलाजवळ त्यांना एका अनोळखी इसमाने अडवलं। संबंधित इसमाने स्वतःला कस्टम अधिकारी असल्याचं सांगत तपासणीच्या नावाखाली संवाद साधला। तपासणी दरम्यान त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कोळी यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्याच्या हाती दिले। काही वेळात परत देतो असं भासवून त्या भामटाने हात चालाकीने दागिने लंपास केले आणि मोटारसायकलवरून पसार झाला। या प्रकरणात सुमारे 90,000 रुपये किमतीची 7 ग्रॅम वजनाची अंगठी तसेच 2,43,000 रुपये किमतीच्या 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण 3,33,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच तात्या कोळी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।